सो ये है मेरा छोटासा महल. छोटासा. हा, आणि इथे फक्त माझंच राज्य चालतं. जी सरकार. हा म्हणजे काही दिवसांसाठी तूही हे शेअर करू शकतोस. येस, थँक्यू. बरं, आज तू इकडेच झोप, मी बाहेर सोफ्यावर झोपतो. नाही नाही प्लीज, तू इथे झोप, मी बाहेर झोपतो. अरे एक मिनिट, मी पाहुणा आहे ना, आणि त्यात माझी परीक्षा आहे. सो बाय द वे, आपण हे आत्ता का बोलतोय, नंतर ठरवूया ना. हा, हो म्हणा, तेही आहेच. आपण ठरवून काहीच उपयोग नाही. शेवटी हिटलर म्हणेल तेच करावं लागेल. हिटलर? तू तू तुझ्या बाबांना हिटलर म्हणतोस? हा म्हणजे प्रेमाने मी त्यांना हिटलर म्हणतो. आणि हो, त्यांच्या मागूनच बोलतो असं काय नाही. तोंडावरही बोललोय कित्येकदा. फ्रेंड्स या, अपनी खूप जमेगी. ए हॅलो, बाबा आहेत ते माझे. मी त्यांना काहीही बोललो तरी तू बोलायचं नाहीस. चिची, ऑब्विसली नॉट. आणि गायत्री, ती बहीण आहे माझी. त्याच्यामुळे माझं तुझ्यावरही तेवढंच लक्ष असणार. ओके. सो बी अवेअर. ओके सर. आईने चहासाठी बाहेर बोलावलंय. ओ, इसीलिए मम्मी ने तुझे चाय पे बुलाया. येस गायत्री, सॉरी, तू काही म्हणालीस? आईने चहासाठी बोलावलंय. काही ऐकू येत नाही. अगं थोडं जवळ येऊन बोल, तुझंच घर आहे, किंवा मोठ्याने बोल. आईने खरंच बोलावलंय बाहेर. शी, गायत्री तू का, एक मिनिट, मीच येतो तिथे. एक मिनिट. हा बोल. काय ना, लांबून व्यवस्थित ऐकू येत नव्हता. आता कसं व्यवस्थित ऐकू येतं. बोल. सो नौटंकी. सेनोरिटा, तुम्हारे लिए पूरी दुनिया छोड़कर आया हूं मैं. क्या समझे? सोड ना. हाथ छोड़ू का छोड़ू? सेनोरिटा, तुम्हारे लिए पूरी दुनिया छोड़ के आया हूं मैं, और कम से कम हाथ तो पकड़ने दो प्लीज. प्लीज प्लीज. गायत्री, नियम क्रमांक 4 लक्षात ठेव कार्तिक. नियम क्रमांक 4. नियम क्रमांक 4. नियम क्रमांक 4. तीन हाताचं अंतर. असते अमरीशपुरी मध्ये आलाच पाहिजे का? ठीक है. आखिर दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे जरूर. थँक्स. सॉरी. थँक्स. का? तू इथे आलास म्हणून. Oh. It's okay. My pleasure. Huh? लवकर ये. नो. नाही नाही, आता मी खरंच बरा आहे, एकदम फिट अँड फाईन. हो, म्हणजे आता हॉस्पिटलला जाणार आहे रुटीन चेकअप साठी. हो हो, नाही नाही, खरंच बरं वाटतंय मला. अगदी अगदी उद्या म्हणाल तर उद्या सुद्धा मी जॉईन होऊ शकतो. थँक्यू. ओके, बाय.
अच्छा, कोणाचा फोन होता? कमिशनर साहेबांचा. आणि काय 2 दिवसात रुजू होतो म्हणून सांगितलं? अगं म्हणजे तशी एक म्हणायची पद्धत आहे, उद्या म्हणालात तर उद्या रुजू होतो, म्हणजे लवकरच रुजू होतील असं त्यांनी घेतलंय ते. पण तुमच्या या वागण्याला काही अर्थ आहे का? आता कुठे बरे झालात तुम्ही आणि लगेच ऑफिसची ओढ लागली आहे तुम्हाला. जरा आराम करा, विश्रांती घ्या. नाहीतर 2 दिवस कामाला जाल आणि नंतर 8 दिवस घरीच बसावं लागेल. त्याच्यापेक्षा थोडा आराम करा. उमा काय, अरे मी काहीच बोलत नाही म्हणजे तू बोलतच राहिलीस आपली. हा, थांबतच नाहीयेस. सॉरी, मला राहवलं नाही म्हणून बोलले मी. म्हणजे नाही तसं तुझं काही चुकलेलं नाहीये, काळजीपोटीच बोलतेस तू, मला कळतंय. पण खरंच कंटाळा आलाय ग, खरंच खूप कंटाळा आलाय. म्हणजे ना मी एखादं झाड वगैरे असं रुजलेलं वर्षानुवर्ष असं आहे की काय असं वाटायला लागलंय. आता थोड्या दिवसात मला अशा फांद्या वगैरे अशा फुटतील, फळे अंकुर फुटला इथे. असं काहीतरी आता वाटतं. असं काय ते म्हणजे झाडाला जमतं मला खरंच कळत नाही ग. आश्चर्य वाटतं. वर्षानुवर्ष काय काय झाडं तर म्हणे 100 वर्ष एकाच ठिकाणी उभी असतात. नाही म्हणजे अशा प्रकारचे विनोद करून स्वतःचं म्हणणं दुसऱ्याला पटवून देता येईल असं वाटतंय का तुम्हाला? अगं हा विनोद नाहीये ग बाई, मी सिरियसली बोलतोय. खरंच कंटाळा आलाय मला घरात बसून बसून नुसतं आपलं. हॅलो. एक्सक्यूज मी, पेपर घेऊ? घे. उमा जरा आतमध्ये चल, मला बोलायचंय तुझ्याशी. एक्सक्यूज मी, तुम्ही दोघं बोलताय का? मी आतमध्ये जातो. 1 मिनिट बस इथे. उमा आतमध्ये जरा बोलायचंय तुझ्याशी. कार्तिक, काय म्हणतात ते बघते आणि मग चहा देते तुला. मॅम प्लीज डोंट बी फोर. ठीक. बाहेर काय चाललं होतं तुमचं? कुठे काय चाललं होतं? काही चुकीचं चाललेलं नव्हतं. मी ठरवलेलं आहे, तो पोरगा घरामध्ये असेपर्यंत 1 महिनाभर मी ऑफिसला जाणारच नाहीये. मी सुद्धा तेच म्हणतीये की नकाच जाऊ ऑफिसला. आणि अशाही बऱ्याच सुट्ट्या शिल्लक असतील तुमच्या. एरवी घेताय कुठे सुट्ट्या तुम्ही? वर्षाअखेर वयात जातात त्या. त्यापेक्षा मस्त आराम होईल तुमचा. हे आरामाबद्दल बोलत नाहीये मी उमा, आणि सुट्ट्यांबद्दल अजिबात बोलू नकोस. तो पोरगा घरामध्ये असताना मी कसा बाहेर जाऊ? म्हणजे मी तिकडे ऑफिसमध्ये आणि हा इकडे, हा काय करतोय कसा वागतोय मला नको कळायला? अहो असं काय करताय? म्हणून का मग कामधंदे सोडून घरी बसणार आहात का? नाही म्हणजे माझी काहीच हरकत नाहीये, तेवढाच आराम होईल तुमचा. पण विचार करा बुवा. नाही, विचार करायची काही गरजच नाहीये. तो पोरगा सतत माझ्या नजरेच्या समोर असायला पाहिजे. असं काय बोलताय? 24 तास कसं शक्य आहे? का? अरे आपल्या घरामध्ये काय धान्य वर आलंय म्हणून मी त्याला ठेवून नाही घेतलंय. आपल्या मुलीला मागणी घातली त्यांनी, मागणी. ज्या मुलांनी मागणी घातली तो मुलगा कसा आहे मला नको कळायला? उद्या मी ऑफिसला गेलो म्हणजे ह्याला इकडे रान मोकळं. काय बोलताय? रान मोकळं काय? हो रान मोकळच. काय नाही, मी इथे घरात बसून राहणार, सतत माझ्या नजरेच्या समोर तो असला पाहिजे. मला तर वाटतंय तुम्ही घरात काय ते सीसीटीव्ही कॅमेरा बसवून घ्यायला पण कमी करणार नाही. नाही 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 नाही, ते मी अजिबातच बसवणार नाही. कारण ते बसवलं की तो सावध होणार आणि मला तो सावध व्हायला नकोय, कळलं? मला तो म्हणजे बेसावधपणे तो कसा वागतोय काय करतोय हे मला बघायचंय. त्यामुळं मी सतत अशी करडी नजर ठेवूनच घरामध्ये बसून राहणार आहे. अहो पण मग त्यासाठी तुम्ही कामधंदे सोडून घरात बसणार आहात? हो. नाही म्हणजे एक वेळेला तुम्ही बसाल पण त्यालाही बसवणार आहात? त्यालाही त्याचं पोटापणाचं काही आहे की नाही? तो त्याच्या बिझनेसला टाळं लावून आपल्या घरात येणार आहे का? की तुम्ही त्याच्या मागे ऑफिसला जाणार आहात पाठलाग करत? जाईन ना.
त्याच्या पाठोपाठ जाणार मी. तो ऑफिसमध्ये कसा वागतो बोलतो, त्याच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांशी तो कसा वागतो, हे सगळं मला बघायला नको? एक सांगू का, म्हणजे गायत्रीची आई म्हणून एक बोलू का? हा बोल. तुम्ही हे जे काही सगळं आरंभलंय ना, हे खरंच अति होतंय. ते अति असलं ना तरी माझ्या मुलीच्या भल्यासाठीच करतोय मी, आणि माझं वागणं समर्थनीयच आहे. मला एकदा त्याच्याशी बोलावंच लागेल. तेजू जेवायला बसेल. ए नाही, थांब ना, थोड्या वेळाने जेवतो ना. तेजा, एक गंमत सांगायची राहिली. आपली बाग आहे ना, आपल्या बागेच्या बाजूलाच ना एका म्हाताऱ्याची बाग आहे. त्याच्याकडे फणसाची झाडं फार सुंदर आहेत. म्हणजे फणस इतके गोड आहेत ना त्याचे. तर काय झालं, मध्ये मी गेलो होतो बघ गावी. तेव्हा त्याचे फणस कोणीतरी 4-5 चोरले. अरे देवा. बरं, म्हातारा आहे खडूस, झांबाज एकदम. तो कोणाची काय ठेवतच नाही. तो आला तणतणच माझ्याकडे. मला म्हणतो कसा माहितीये, तुका काय खबर बात असा, माझे फणस चोरले. कोकणी. मी म्हटलं बाबा माझाच पडला थोडा, माका खय वेळाचा. माझं एक पाय मुंबईत एक पाय होय, तुझा मी खय बघत बसू. तू एकदा ये, तुला त्या म्हाताऱ्याची गाठ घालून देतो. अरे अप्रतिम मल्ली. फणस देशील ना? फणस तुला पाहिजे. गुड आफ्टरनून. अरे सॉरी, मला लेट झालाय का? अरे वा, हात धुवून आलाय वाटतं. आता बघूया जेवण हातानं करतोय का काटा चमचा लागतोय पठ्ठ्याला. मी इथे बसलो तर चालेल? हो. थँक्यू. वा वा वा. लोकांच्या घरी गेल्यावर सगळं विचारून करायचे मॅनर्स तरी आहेत. शिष्टाचार पाळतोय लेकाचा. बस ना. नाही, ठीक आहे. तो नंतर जेवण. हो. अरे भाजी पोळीच आहे ना? हो, आमच्याकडं भाजीपोळी नाही, पोळी भाजी असते. तेच खातो आम्ही रोज. का तुमच्याकडे काय रोज पास्ता बिस्ता काय असा असतो काय? नाही नाही, ए काटे चमचे कशाला? अरे चमचा राहू दे, आमरस पण आहे. ओके. वा 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 वा. आमरस, माय फेवरेट स्वीट डिश. वा. ये गावी एकदा. नक्की नक्की. वांग. क्या बात आहे. आज भरलेली वांगी. अरे कार्तिक, ही साधी सुधी भरलेली वांगी नाहीयेत, आईच्या आजची स्पेशल आहेत. एक बार खाओगे ना तो खाते रह जाओगे. हं? अरे आज काय बुधवार आहे ना? हो, बुधवारच आहे. काल मंगळवार म्हणजे आज बुधवार. का तुमच्याकडे बुधवारी काय स्पेशल फक्त नॉनव्हेजच खायचं वगैरे असं काही आहे का? कंपल्सरी. मी डॅड आणि किटू तर आम्ही कंपल्सरी रोज नॉनव्हेज खातो. हा, आई आणि आजी म्हणते म्हणून ऍटलीस्ट आम्ही गणपतीत तेवढं मात्र पाळतो, नाहीतर कम्प्लीट नॉन व्हेजिटेरियन. काय काय खाता नॉनव्हेज मध्ये? सगळं, ऑलमोस्ट सगळं. चिकन, मटन, एग्स, सगळं. मला ना एकदा साप खायचा. साप. काय? साप? सापाचं मटण आहे ना, खूप अप्रतिम लागतं आणि प्रोटीन युक्त असतं. तर साप खायचं. पाणी. ठीक आहे. साप म्हटलं एकदम मळमळ.
नाही, आमच्याकडे मात्र आम्ही सगळेजण 100% शाकाहारी आहोत, शुद्ध शाकाहारी. अ, हो. अरे वा, नाही नाही, चांगलं आहे ना. गुड. असतात ना शाकाहारी लोक. माझे मित्र शाकाहारी आहेत आणि त्यांची तब्येत वगैरे पण चांगली आहे. तुमची पण. पण मी 110% नॉन व्हेजिटेरियन. अरे मग त्यात काय झालं? नाही म्हणजे आम्ही दोघं नाही खात. मी लग्नानंतर सोडलं खरं तर. पण गायत्री आणि तेजस खातात ना बाहेर, मला माहिती आहे. क्या बात आहे तेजस. नाही म्हणजे यांनाही माहिती आहे का हो? बरं आता पुरे सुरुवात करा. हो, भूक लागली. कार्तिक, वांग्याची भाजी कशी झाली आहे ते सांग. वांग्याची भाजी आहे ना. का आवडत नाही वांग्याची भाजी? नाही नाही, वांग्याची भाजी मस्त ग्रेटच असते ती. नाही, असू शकतं असं, प्रत्येकाची आवड निवड वेगळी असू शकते. काय काय लोकांच्या घरामध्ये असं असतं की प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडीनुसार भाज्या वगैरे बनवल्या जातात. हो. पण आमच्या घरामध्ये तसं नाहीये. जे काही बनवलं जातं ते सर्वांना खायला कंपल्शन आहे. नाही नाही, चांगलं आहे ना. व्हेरी गुड. गुड. वांग्याची भाजी ऍक्च्युली मला आवडते. मी. बरं आता पुरे सुरुवात करा. चला. काय डायरेक्ट सुरू? म्हणजे काय श्लोक बीक म्हणायची पद्धत नाही वाटत तुमच्यात? डायरेक्ट सुरू म्हणजे काय श्लोक बीक म्हणायची पद्धत नाही वाटत तुमच्यात? नाही आहे ना. हो, मी आता म्हणणारच होतो. गणपती बाप्पा मोरया. एवढंच? हा. मी कुठेही म्हणतो. ट्रिपला जाताना, परीक्षेला, कुठेही, सगळीकडे चांगल्या कामासाठी गणपती बाप्पा. थोडक्यात श्लोक शिकवलेले दिसत नाहीयेत. नाही तसं नाही, पण लहानपणी मला शिकवलं होते. पण एकानेच काम होतं म्हटल्यावर बाकी सगळं विसरून गेलो. आणि माझे डॅड म्हणतात, गणपती बाप्पाचं नाव मनापासून घ्या, सगळ्या इच्छा पूर्ण होतात. जेव्हा जेव्हा म्हणा काय ते घ्या. हो. गणपती बाप्पा मोरया. करा, सुरू करा. मोरे. वा, उत्तम झालं जेवण. गोविंदराव, नाही, खाताना मचमच आवाज तरी नाही करत. चटणी. थोडी कोशिंबीर. हो. आणि थोडी. हो. बस बस. ते काय तू भाजीला हातच नाही लावलास? लावला. नाही नाही नाही, असं नाही, असा हात नाही लावला. हा, अच्छा तसं नाही ना, मी खाणारच होतो. ते आपलं. कार्तिक, तुला नसेल आवडत ना वांग्याची भाजी तर राहू दे. नाही नाही, असं काय नाही. मला वांगी आवडतात, खूप आवडतात. मी खाणारच होतो, तेवढ्यात सर बोलले. मग खा ना. हा? खा, भरलं वांग खा. हो. आमच्या उमाची स्पेशालिटी आहे ती. हो ना. नाही, खूप सुरेख दिसते.
वा 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 लाजवाब वा आवडली ना खूप सुंदर. हो, वाढ अजून वाढ. नाही बस वाढ वाढ तू. बस, बस. तो लाजत असेल. नाही ऍक्च्युली तसं नाही आहे. अरे खा रे बाबा. नको हा, मी वाढतो थांब. नाही, हे बघ, बस. अरे मग काय आई वडिलांपासून लांब आलाय. बस 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 थोडं उपाशी राहिला आमचा मुलगा असं नको म्हणायला. अहो काय करता? बस बस मी डाएटवर आहे. हं. खा 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 खा. हो कोशिंबीर कमी खा, भाजी जास्त खा. हो हो अशी भाजी मिळत नाही परत परत.